हम लागे मेरी सुआ रंगीली ते पारा, हर चुनरी तेरी आई हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा। अरे भली कड़ाई घुटम त्यारा झपकना, भली झूली रा दुई डोरों की सुट पत्यारा लटकना। हाँ भली शिड़ाई भली कड़ाई खुट में त्यारा झपकना, भली झूली रा दुई डोरों की सुट पत्यारा लटकना। एक जोड़ी में खर्च त्यारा 4,000, एक जोड़ी में खर्च त्यारा 4,000। अरे चुनरी तेरी आई हाय चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा, चुनरी तेरी चमकनी गुलाबी शरारा। गली गली तेरी लाज जली जियो रे बाहुबली, सब गाएंगे दोहराएंगे अब तेरा जय जयकारा। ऐसा हो वैसा जैसे पर्वत अंचल सा, ऐसा हो वैसा जैसे पर्वत अंचल सा। नमस्कार चारू, तुझ्या 60 पूर्तीच्या वाढदिवसानिमित्त तुला अनेक अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद। तुला दीर्घायुष्य लाभू दे, आरोग्य छान राहू दे। आणि मला एक आठवण म्हणजे आपण जळगावला आम्ही आलो होतो तेव्हाची आठवण आहे। खूपच मजा आली आणि इतकं छान माहेर पण तू केलं, मस्त फिरवलं तिकडे तिकडे, वेगवेगळे पदार्थ खायला घातले, अशी ती आठवण मात्र कायमची आहे। आणि मी धडाडी करून आले हे महत्त्वाचं तुझ्या आग्रहाखातर। असेच आपण परत एकदा भेटूया, धन्यवाद। ए चारू गुरुपौर्णिमा निमित्त जरी आपली भेट घडवी गुरु। ए चारू शब्दांचा तरू लागला बहरू, गूढ मायेच्या संगतीने विचार झाले सुरू। ए चारू सान्निध्यात तुझ्या लागले विहरू, बहिणीची माया लागली तू करू। ए चारू संकटांच्या माळेतून मी कशी तुला सावरू, आनंदाने लागलीस तू जगू। ए चारू हिरक महोत्सव तयारी सुरू, हिरक महोत्सव तयारी सुरू। आठवणीने डोळे लागले पाझरू, आठवणीने डोळे लागले पाझरू। ए चारू तुला खूप खूप शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडून। धन्यवाद। मी दीपाली कात्रे। चारू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। चारूची आणि माझी मैत्री तशी म्हणजे चारू माझ्या जीवनात तशी उशिराच आली, पण तिचं आणि माझं जे काही सख्य जुळलं ते इतकं जुळलं म्हणजे अगदी थोडक्या कालावधीत। त्याच्यामुळे मी चारूला नेहमीच मिस करते
तिथे भुसावळला म्हणजे घराच्या जवळ राहायची, त्याच्यामुळे कायम भेटीगाठी होत राहायच्या. ती माझ्याकडे यायची किंवा मी तिच्याकडे यायची. आता पुण्यात तर एक राहून सुद्धा आमच्या भेटी होत नाही. पण चारू खरंच अन्नपूर्णा आहे, अतिशय सुगरण आहे, शिवाय अतिशय व्यवस्थित आहे. आणि तिला सुद्धा डेकोरेशन वगैरे करायला घेतलं तर म्हणजे जे काही करेल ते अगदी खूप मनापासून आणि चांगलंच करेल. आणि त्याचमुळे ती मला अतिशय आवडते आणि म्हणूनच ती माझी मैत्रीण आहे. तर चारूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. तर दरवर्षी येणारा जो वाढदिवस असतो तो शुभेच्छांचा आनंद तर घेऊन येतोच, पण आपल्या स्वतःसाठी सुद्धा एक गोल घेऊन येतो, स्वतःभोवती फिरून पाहण्यासाठी किंवा स्वतःतले बदल निरखण्यासाठी, घडवणाऱ्या हातांना मनोमन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. पण तुझा हा आता 60वा म्हणजे 61वा वाढदिवस आहे म्हणाले, तर त्याच्यामुळे आपण जे काही घडवलंय म्हणजे आता तू तुझ्या मुलीला घडवलंयस, तर जे काही घडवलेलं आहे ते कृतार्थ होऊन पाहण्यासाठी सुद्धा वाढदिवस येतो. आणि त्याच वेळेला म्हणजे हे सगळं घडवलेलं पाहताना अजूनही आपल्याला स्वतःला घडवायचं आहे या विचाराने सतत काहीतरी शिकण्यासाठी सुद्धा वाढदिवस येतो. खरंच जीवनात महत्वाचं काय तर जाणीव. तर माझ्या शुभेच्छा आहेत जाणीवपूर्वक जाण ठेवण्यासाठी, जी तुझ्याजवळ आहेच. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते. विसाव्याचे काही क्षण यावेत जीवनात, प्रसन्न व्हावे मनचित्त, राहावेस तू आनंदात, आनंदालाही आनंद भेटावा, सदा भेटत राहावा, सुखी नव्हे सुखरूप व्हावेच तू, सौख्यालाही सुख लाभावे, इतके समाधान मिळावे तुला जीवनात. आणि माझ्या या ज्या काही सगळ्या शुभेच्छा आहेत त्या खऱ्या व्हाव्यात म्हणून मी प्रार्थना करते देवास. खूप मनापासून शुभेच्छा जानू. आणि आपण मैत्रिणी आहोत आणि कायम राहणार आहोत. थँक्यू.